रेडी? रेडियल हॅलो. सिनेसृष्टीमध्ये तुझं मनापासून स्वागत. थँक कशी यू. आहेस? मी खूप छान एकदम. शास्त्रीय संगीतातला तराना आणि वेस्टर्न म्युझिकल मधला ट्रॅप बीट एकत्र आणण्याचा हा विचार तुला कसा सुचला? तर म्हणजे असंच म्हणजे एक सेशनला आम्ही बसलो होतो, जे या गाण्याचा बीट प्रोड्युसर आहे टी-जे बीट्स त्याच्यासोबत आणि तेव्हा लिरिक्स तर तयार होते, पण त्याला जे संगीत द्यायचं आहे, तर त्याची प्रोसेस फार इंटरेस्टिंग होती आणि सेशनमध्ये बसल्या-बसल्याच मला असं वाटलं, की आपण ह्याच्यात क्लासिकल बीट्स इन्क्लूड करू शकतो आणि तेव्हाच मी त्याला म्हणाले, की आपण सितार टाकूया, आपण तबलाही इन्क्लूड करूया. सो मग तसं ते तयार झालं तराना ट्रॅप. ओके. पारंपरिक शास्त्रीय संगीताचे बोल आणि रॅपचा कडक स्वॅग यांचा मेळ घालताना एक परफॉर्मर म्हणून तुला काय वाटलं? किंवा तुला कुठले प्रॉब्लेम्स फेस करावे लागले? तर तेच आहे, की जेव्हा मी नादीर दिल गायला घेते, तर तेव्हा माझ्या आवाजाचा टोन वेगळा आहे. माझे एक्सप्रेशन्स वेगळे येतात आणि मग लगेच रॅपमध्ये घुसायचं. मग ते माझ्यासाठी पण स्विच करायला फार कठीण असतं. पण मजा पण येते तेवढंच, की आपल्याच 2 साइड्स आपण दाखवतोय कॅमेराला आणि मग जगाला. तर ते एक त्यात चॅलेंज पण आहे आणि त्यात मजा पण आहे, असं मला म्हणता येईल. आणि त्यात वास्तव पण आहे, असंही मी म्हणेन. कारण लिरिक्स जर आपण नीट बघितले लक्ष देऊन, तर त्यात जे काही आजूबाजूला घडतंय ते ऑब्झर्व्ह करून त्यात लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे रिसर्च करून ओव्हरऑल हे गाणं तयार केलेलं आहे मी असं म्हणेन. ओके. तराना ट्रॅप ऐकताना एक वेगळीच एनर्जी जाणवते. जेव्हा तू गाणं कॅमेरासमोर परफॉर्म केलं, तेव्हा तुझ्या डोक्यात काय होतं? किंवा काय इमोशन्स तुझे कुठले होते? तर एक छान किस्सा आहे तो मी सांगेन, जो शूटच्या दिवशी झाला, की आम्ही जेव्हा मरीन ड्राईव्हला शूट करत होतो, तेव्हा म्हणजे फार अशी पूर्ण गर्दी समोर उभी राहून आम्हाला बघत होती. कारण माझ्या पाठी डान्सर होती, ती डान्सही करत होती आणि कडक ऊन होतं एकदम दुपारच्या वेळेला आम्ही करत होतो. तर ती पण विदाऊट चप्पल डान्स करत होती, मी पण बसले होते आणि सगळे असे समोरून बघत होते. तर जसा कट झाला त्याच्यानंतर त्यातल्याच एक काकी मला येऊन म्हणाल्या, की "अरे आपको किधर तो देखा है, फोटो ले सकती हूँ क्या?" आणि माझ्यासाठी ते सरप्रायझिंग कारण मी कुठेच काम माझं एवढं नाहीये. मी ह्याच्या आधी कधी फेमस नाहीच आहे. तर मला पण असं सेलिब्रिटी मोमेंट जे माझ्या आयुष्याचं पहिलं सेलिब्रिटी मोमेंट दिलंय ते सप्तसूरनी दिलेलं आहे. तर तो हा खूप छान किस्सा मी म्हणजे हा सांगू शकते. हा शूटमध्ये झाला होता आणि फार मज्जा आली होती मला त्या दिवशी. एकदम असं सेलिब्रिटीवाली फीलिंग आली होती मला. ओके. या गाण्यात रॅपिंग सोबतच परफॉर्मन्सला सुद्धा खूप महत्त्व आहे. गाण्याचे बोल लिहीत असताना त्याचे व्हिज्युअल केले होतेस किंवा डान्स स्टेप्स तुझ्या डोक्यात ऑलरेडी ठरले होते, की तू प्रॅक्टिस करता-करता तुला सुचले? अ, तर डान्स म्हणजे जेव्हापासनं नादिर दिर हे गाण्यात आलेलं आहे, तेव्हापासूनच मला असं होतं, की याच्यात क्लासिकल डान्स मला दाखवायचा आहे आणि ओव्हरऑल जे गाणं आहे त्याच्यात मुंबईचा बॅकड्रॉप हवा आहे किंवा डान्सरची प्लेसमेंट कशी असेल, हे सगळं पूर्ण सप्तसूरच्या टीमचं श्रेय आहे. त्यांनीच माझ्यासोबत मीटिंगला डिस्कस करून ठरवलं होतं, की आपल्याला असं-असं करायचंय आणि ज्यांनी व्हिडिओ शूट केलाय ए-के विजन, सो त्याचे पण बरेच इनपुट्स होते ओव्हरऑल प्रोसेसमध्ये. तर आमच्या सगळ्यांचेच एफर्ट्स मिळून हे क्रिएट झालेलं आहे असं म्हणता येईल. ओके. मराठी रॅपचा सध्या ट्रेंड खूप वेगळा आलाय किंवा तो वाढत जातोय. तर तू तराना रॅपबद्दल एक्साइटेड आहेसच. पण एक तू एक्सपेरिमेंट केलंय, तर त्या बाबतीत काय बोलशील? आणि त्यामुळे खूप चेंजेस होणार आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये. एक्सपेरिमेंट केलंय आणि ते मी असं म्हणेन ते सक्सेसफुल पण झालेलं आहे. कारण एका दिवसात 100K व्ह्यूज फॉर एन इमर्जिंग आर्टिस्ट लाइक मी इज इन्सेन. म्हणजे तो प्रतिसाद अजून आला आणि अजून यावा असं मलाही वाटतं, की अजून यावा आणि येत राहील. कारण हे गाणं सगळ्या एज ग्रुपचे लोकं ऐकू शकतात. तर ओव्हरऑलच ट्रेंड तर डेफिनिटली चेंज केलेला आहे. कारण हे जे एक्सपेरिमेंटल आहे कारण हार्डकोर असेल तर हार्डकोरच रॅप असतो किंवा मेलोडी असेल तर मेलोडीच असतं. असं जे हे मिक्स जे आहे ते आजपर्यंत कोणीच नाही केलेलं आहे आणि ते मे बी तर हे एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झालं आहे असं मी म्हणेन सो फार. आणि इंडस्ट्रीमध्ये म्हणता आलं तर मला आवडेल, की फेस ऑफ फिमेल मराठी रॅप बनणं. हे मला फार आवडेल म्हणजे फ्युचरमध्ये झालं तर. तू आता म्हणालीस, की तुला व्ह्यूज खूप मिळाले आहेत आणि इतक्या लवकर व्ह्यूज मिळणं कठीण असतं. तर तुला इतका सारा सपोर्ट मिळतो, तर त्या बाबतीत काय बोलशील? सपोर्ट पहिल्यांदा तर फार ग्रेटफुल आहे मी, की हा सपोर्ट मला मिळतोय आणि सप्तसूरचे फार एफर्ट्स आहेत ह्याच्यामध्ये गाणं सगळीकडे पोहोचवण्यामध्ये. जसं की सिनेसृष्टीने आता मला बोलवलेलं आहे, तर त्यांचेही तेवढेच एफर्ट्स आहेत, की ते नवीन-नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि मला असं वाटतं, की अगोदर एक एक असं स्टिरियोटाइप आहे, की रॅप किंवा हिप-हॉप हे फक्त जेन लोकांसाठी असतं. पण तसं काही नाहीये. मला हाच मेसेज द्यायचा आहे, की रॅप असो किंवा कुठल्याही टाइपचं म्युझिक असो, ते कोणत्याही एज ग्रुपमधली लोकं ते ऐकू शकतात आणि ते एन्जॉय करू शकतात. तर मला हेच वाटतं, की रॅप ह्याच्यापुढे अजून ग्रो व्हावा, मराठी हिप-हॉप अजून ग्रो व्हावं. सीनमध्ये ओव्हरऑल जे आपण म्हणतो रॅप सीन, त्यात अजून-अजून फिमेल्स यावा माझ्यासारख्या हेही मला वाटतं.
थँक यू सो मच. खूप छान वाटलं गप्पा मारून. जाता-जाता प्रेक्षकांना काय सांगशील? जाऊन लवकरात लवकर तराना ट्रॅप बघा. बघितलं नसेल तर तुमच्या फ्रेंड्सना पाठवा, तुमच्या फॅमिलीला पाठवा आणि सगळ्यांनी सिनेसृष्टीला फॉलो करा, सप्तस्वर म्युझिकला फॉलो करा आणि देवांशीला पण फॉलो करा. थँक यू. थँक यू.